नाना देशमुख हे व्यक्ती म्हणजे वाढवण्याची पिढ्याने पिढ्या चालत आलेली आणि इथे ओसाड डोंगर होता, गडगे होते का, मोठे मोठे दगड होते, खड्या होत्या. तर इथे पाणी हा प्रकारच नव्हता. अगोदरच्या लोकांनी भरपूर बोरिंग मारून विहिरी कुठल्या विहिरीला पाणी लावलं नाही. मग मी आयडिया केली, त्या डोंगराच्या खाली एक खड्डा तयार केला, शोष खड्डा तयार केला आणि त्या डोंगराचं सगळं पाणी मी त्याच्यात मुरवलं आणि ते मुरवल्यानंतर बोरिंगला विहिरीला पाणी लागलेलं आहे. आता इथे आपल्याकडे 2 बोरिंग आहे, त्यांना पाणी आहे, विहिरीला भरपूर पाणी आहे, पाण्याची वानवा आता राहिलेली नाहीये. आणि हे इथे जे शुष्क होतं म्हणजे काढी उगवत नव्हती, त्या ठिकाणी आंब्याचं वन आहे, लिंबाची झाडं आहेत, पेरूची आहे, चिकूची आहेत, रामफळ आहेत, म्हणजे सगळ्या प्रकारची फळं आपण तयार केलेली आहेत. आणि इथे आल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं, कारण निसर्ग जो देव आहे म्हणतात ना, देवाच्या सानिध्यात चांगलं वाटतं ना, तर तुम्ही इथे आला ना तुम्हाला देवाच्या सानिध्यात असल्यासारखं वाटत. एवढे माझे असे संस्कार आहेत. त्याच्या तरी सुद्धा तुम्हाला आता हे सगळं असताना नैसर्गिक नाले, बदलापूरमधील नैसर्गिक नाले याविषयी एक आसक्ती कधी निर्माण झाली तुम्हाला? नाही, आसक्ती म्हणतात ते शिक्षण तर आम्हाला पूर्वीच झालेलं आहे. जेव्हा मी पांडुरंगगावची हायस्कूल वाड्याला होतो त्यावेळेला आमचे सुरेश गजानन शेवडे म्हणजे फार मोठे व्यक्तिमत्व, प्रचंड कीर्ती, आता ते अमेरिकेत असतात. तर ते नेहमी म्हणायचे तर जसे आपल्या धमन्यामधून रक्त वागतं ना, ते रक्तामुळे जसं आपलं शरीर जिवंत राहतं, हृदयापर्यंत पोहोचतं, तसे हे नाले नैसर्गिक ओढ हे आपल्या धमन्या आहेत आणि त्या तुम्ही जिवंत राहता. ज्या क्षणी ते नैसर्गिक नाले वाहायचे थांबतील त्या क्षणी हे पृथ्वीचं अस्तित्व नष्ट होण्यात येईल. तर आपल्या शरीरात आपलं रक्त झालं तर आपण गोठलं तर माणसाला अटॅक येतात किंवा पॅरालिसिस होतो किंवा आजारी पडतो. तर मग हेच आहे ना, हेच जमिनीचं शरीर आहे, ते आपली मातीचं शरीर आहे. मातीतले ज्या वाहणारे ओढे आहेत, नाले आहेत, नद्या आहेत, ते सगळे रक्तप्रवाह आहेत आणि ते परत चालू राहिले. ह्याच्यावर तू मोठेपणे प्रयत्न कर असे त्याने सांगितलं. ते माझ्या मनामध्ये मुरलं होतं. पण आता हे नैसर्गिक नाले अस्तित्वात आता सध्या आहेत का, आणि तुमच्याकडे त्याचं प्रूफ आहे का? तुम्ही प्रशासनाला काय काय पत्रव्यवहार केले? आपण खूप छान प्रश्न विचारला. बदलापूरमध्ये किती नाले होते आणि आता अस्तित्वात किती आहेत? तर हा जो प्रश्न आहे ना, तो इतर तरुणांना पडला पाहिजे, बदलापूरच्या नागरिकांना पडला, हा कोणाला पडला नाही. हा प्रश्न मला कधीच कोणी विचारला नाही. कोणीतरी मला हा विचार असं वाटत होतं. आपलं बदलापूर म्हणजे कोकणाची प्रतिकृती अतिशय सुंदर आहे, म्हणजे सुवर्णभूमी आहे ती. आणि इथे 25-30 वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती तिथे की इथे इतका थंडा होता ना, पूर हा प्रकारच नव्हता. कारण जे सह्याद्री पर्वतातून पाणी यायचं ते आपल्या जमीनमध्ये मुरलं जायचं, त्याला वाटा मिळायच्या. आता त्या वाटा बंद झाल्या, बिल्डर लोकांनी केल्या की इतर लोकांनी केल्या, त्याच्यामुळे ते पाणी नाल्यातून, ओढ्यातून, त्या नदीतून न वाहतं ते रस्त्यावर आलं, म्हणून हे सगळं असं व्हायला लागलं. प्रशासनाकडे तुम्ही याबद्दल प्रूफ दिलेला आहे का? रेडी तुम्ही प्रचंड काय प्रूफ आहेत का? तर 12 ग्रामपंचायत स्थापन झाल्यानंतर ज्यावेळेला त्या 12 ग्रामपंचायतीचे नकाशे काढले तर त्या गाव नकाशामध्ये नाल्यांच्या खानाखुणा आहेतच, पण यांनी ते प्रत्यक्षात घेतलेले नाहीयेत. आणि तसं जर प्रूफ विचारता का प्रूफ आहे का, तर ह्या संदर्भात प्रूफच त्यांनी ठेवलेले नाहीत. तरी देखील एक 2019 साली स्ट्रॉंग वॉटर प्रोजेक्ट घ्यायचं ठरलं, त्यावेळेला निसर्ग नावाची एक संस्था होती, तिने सर्वेक्षण केलेलं आहे आणि त्यावेळेला त्यांनी 9 नाले आणि जवळजवळ 15-16 उपनाले दाखवलेले आहेत. म्हणजे हे जे हे आपल्या एका प्रकारचं प्रूफ आहे आणि ते नकाशे वगैरे सगळे नगरपालिकेकडे आहेत.